महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर असतानाच आता छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे गटाला एक मोठी खिंडार पडली आहे. माजी महापौर नंदकुमार घोडेले हे शिंदे गटामध्ये आज पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती समोर येते. नंदकुमार घोडेले हे स्वतः शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचे विश्वासू मानले जात होते, त्यांचे जवळचे सहकारी मानले जात होते. तेच तिकडे गेल्यामुळे आता वेगळी चर्चा या ठिकाणी रंगताना पाहायला मिळते. आपल्यासोबत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आहेत. सर, तुम्ही तुमचे एकेकाळचे सहकारी म्हणजे आजपर्यंत विश्वासू म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात होतं, मात्र ते स्वतः आता शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचं माहिती आहे. शिंदे गटाच्या वाटेवर गेल्यानंतर त्यांची काय परिस्थिती, काय हाल होणार आहे त्यांनी समजून घेतलं पाहिजे. गेल्यानंतर त्यांची परिस्थिती पाहून घ्या तुम्ही, आणि नंतर परत मी तुमच्याशी बाईटवर बोलेल की आता काय परिस्थिती झाली त्याच्यावर. हे समजून घेत नाही की ज्यावेळेस पक्ष अडचणीत असतो, पक्षप्रमुख त्या ठिकाणी अडचणीत असतात, मग आपण साथ दिली पाहिजे का नाही दिली पाहिजे. यांनी हे न पाहता त्यांनी त्या ठिकाणी पक्षाने अडीच वर्ष 5 वर्ष महापौरपद यांच्या घरात दिलं. आधी त्यांच्या मिसेसला दिलं, यांना दिलं, आणि 5 वर्ष त्या ठिकाणी महापौरपद भोगलं त्यांनी. काय असं साधं सुद्धा नाही भोगलं. आमच्या कानावर सगळं यायचं. उगाच आहे का इकडं तिकडं सगळं बरेच ठिकाणचं आहे. आणि मग म्हणजे नेमकं कसं? आहे प्रॉपर डेव्हलपमेंट भरपूर. ते नगरसेवक व्हायचा ते महापालिकेत कॉन्ट्रॅक्टर होते, छोटे मोठे कॉन्ट्रॅक्टर होते. पण त्याच्यानंतर मग त्यांना स्टँडिंग कमिटीवर गेला, चेअरमन झाला, नंतर बाकी सगळं झालं. मग अजून काय दिलेलं पाहिजे पक्षाने दिलं. मग तुम्ही आता पक्षाने साथ दिली पाहिजे का नाही. आता मी स्वतः त्या ठिकाणी मी सांगतो ना, मी 20 वर्ष खासदार होतो, अनेक कमिट्याचा चेअरमन होतो दिल्लीला, आणि त्याच्यानंतर NDAचा नेता होतो मी तिथं, शिवसेनेचा नेता म्हणून. आणि 10 वर्ष मी आमदार होतो. 10 वर्ष आमदार असताना त्या ठिकाणी मी मंत्री पण होतो, 5 वर्ष पालकमंत्री होते. मग आता सध्या काही नाही, तर मग मी रडत बसतो का मी, की मला काय तर मी काय करू. अरे आता हे संघर्ष पचवण्याची त्या ठिकाणी शक्ती पाहिजे. आणि आपण माननीय शिवसेना पक्ष उद्धव साहेबांना त्या ठिकाणी भरपूर पाठिंबा दिला पाहिजे, सपोर्ट केला पाहिजे. तर तुम्ही ते दिलं सोडून स्वतः चालले, त्या स्वार्थासाठीच चालले का नाही. तिकडे तुम्हाला महापौरपद मिळेल, आता मिळू शकेल, इम्पॉसिबल आहे. कारण त्यांच्याकडे पण जे जुने लोक गेले, शिंदे साहेबांच्या बरोबर जे गेले, ते काही चुपचाप बसणार आहे का. त्यामुळे ह्या आत्ता आला तिकडून स्वार्थासाठी, त्यांना काय झालं महापौरपद द्यायचं, असं होणार आहे पुढे. पण पक्षप्रवेशापूर्वी त्यांनी शब्द घेतला असेल. राजकारणातले शब्द तुम्हाला माहिती आहे ना काय असतं. अडीच वर्ष शब्द माझ्यासमोर आम्ही सगळे नेते होतो बसलेले, मातोश्रीमध्ये दिला होता अमित शहा साहेबांनी. आणि 2.5 वर्ष 5 दिवसांचा फोन आला की नाही, आम्ही पूर्ण 5 वर्ष घेऊ. म्हणजे शब्द फिरवला ना त्यांनी. हे फिरवी राजकारणात चालू असते. त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की नाही आपल्याला खूप काही मिळेल, आणि मग हे अजिबात नाही मिळत काही. यांना तर तुम्हाला सांगतो, यांना काहीच मिळणार नाही. लिहून घ्या तुम्ही. हे निवडून येतील का नाही येतील माहीत नाही, का यांचे ते प्रतिस्पर्धी 2 भाऊ तिथे आहे, त्रिवेदी म्हणून ते दोघे, ते यांना येऊच देणार नाही तिथं. बरोबर आहे. पण हे तुमचे अत्यंत विश्वास होते. कालपर्यंत संध्याकाळपर्यंत ते तुमच्यासोबत होते. याची जाणीव तुम्हाला त्यांनी पूर्वकल्पना दिली होती का? आणि शेवटचं बोलणं काय झालं? तो असा म्हणत होता की नाही आता इथं काहीच नाही, 5 वर्ष आपण मग कसं काढायचे, काय काढायचे. अरे संघर्ष करा ना तुम्ही, हे करा ना, फाईट करा. आणि आपण काय काय लेचेपेची झालो का. आपण आपला पक्ष आहे, आणि उद्धव साहेबांना सपोर्ट करून त्या ठिकाणी आपण अजून त्या ठिकाणी ताकद दाखवू शकतो. म्हणजे काय जरी फुटले तरी हे एकनिष्ठ आहे, त्याला भान बसतं. पण आता ते असं अचानक म्हणजे पेपरला बातमी वाचल्यानंतर मी त्यांना फोन केला, तर ते मुंबईत चालले होते. मग त्यांना वाटेल तसं मी बोललो खूप. काय बोलणं झालं? काय मी म्हटले? म्हटलं ते चुकीचं केलेलं आहे तुम्ही, आणि हे बरोबर नाही. तुम्हाला अडीच वर्ष दुसऱ्यांना न देता तुम्हाला अडीच वर्ष महापौरपद दिलं. लोक माझ्यावर चिडले होते की यांनाच कशाला देतो तुम्ही. तर म्हटलं ठीक आहे, आता पक्षाचा निर्णय असतो तो, असं नाही का नाही एकट्याचा निर्णय, पक्षाचा निर्णय असतो. पण तरी पण ते भोगल्यानंतर सुद्धा त्यांना असं वाटतं की नाही का खूप काय आपण हे केलं. पण ते बरोबर नाही. तुम्हाला सांगतो, मी या ठिकाणी बोलतो, मला प्रचंड राग यायला प्रयत्न केला होता केला होता त्यांना, केला होता. पण ते नाही, त्यांच्या डोक्यात ह्या दोघांनी खूप भरून टाकलं. संजय शिरसाट साहेब आमचे आता होणारे पालकमंत्री असं स्वतः म्हणतात ते, आणि नंतर त्यांचे जिल्हाध्यक्ष. पण आता संजय शिरसाट साहेब जर पालकमंत्री झाले, तर ते स्वतः यांना काय निधी देणार आहे का, यांना काही काम देणार आहे का, यांना काही करणार आहे का. अहो यांचं कॉन्ट्रॅक्टरशिप, छोटी मोठी कॉन्ट्रॅक्टरशिप मी बंद करून त्यांना राजकारणात मोठ्या प्रमाणात त्याला स्थान दिलं. हे दिलं कोण, असं कोणी करणार आहे का. कोणी करत नाही. राजकारणात आपल्यापेक्षा मोठा होऊ नये, ही भूमिका अनेकांची नेत्यांची असते. तर त्यामुळे यांना कोण करणार तिथं काही.
बरं यासोबतच छत्रपती संभाजीनगरच्या अनेक माजी नगरसेवकांमध्ये अस्वस्थता आहे. तर त्यामुळे आता ही जी काही आता हे घटना काय घडणार, तर झालं येत्या निवडणुकांमध्ये कुणाची सत्ता येईल आणि काय तुम्ही या नेत्यांना सांगाल? नाही, आता मी जवळपास 62 ठिकाणी 62 वार्डात जाऊन आलो मी बैठका घेतल्या. काही कधी 100 लोक असायचे, काही नागरिक असायचे, काही असायचे, काही 25 लोक पण असायचे. पण एक मेसेज आम्ही चर्चा तर करायचो ना. ग्राउंड लेवलवर चर्चा पण केली ना. त्यामध्ये जरी काही असलं तरी लोकांना भीती कशी काय हे पैसे वाटतील, लोकसभेत वाटले, विधानसभेत वाटले, मग आता आमचं कसं होणार? अरे कसं होणार म्हणजे आता काय तुम्हाला वाटतं की हे सतत पैसे वाटपाचे कार्यक्रम चालू होते. केजरीवालजींनी त्या ठिकाणी जे पत्र दिलंय संघाला, हे तुम्हाला हे असं पत्र हे असं आवडतं का? हे तुम्ही यांना सपोर्ट करता का? तर संघाला काहीतरी पण पिंच झालं असेल ना, की बाबा हे सगळं पैसे वाटून त्या ठिकाणी होतंय कसं का होईल म्हणून. दुसरं असं, की आता राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ही जी काही ठाकरे गटातल्या पदाधिकाऱ्यांची जी काही शिंदे गटाकडे वाटचाल जी सुरू आहे किंवा तिकडे जे जात आहेत त्यांना त्याच्यामध्ये काय झालं की मुंबई महापालिका आणि संभाजीनगर महापालिका आणि बाकीचे इतर महापालिका आहेत त्यांचं लक्ष जास्त आहे. शिंदे गटाचं पण आहे आणि म्हणजे भाजपच्या गटाचं पण आहे. ते हेच पाहता की ह्या दोन्ही महापालिका आणि बाकीच्या इतर महापालिका आल्या की मग महापालिकेपासून आमचे सुरू झालेलं आहे. पूर्वी या शहरामध्ये खासदार नव्हता, आमदार नव्हता. पण महापालिका आम्ही आणली माननीय बाळासाहेबांच्या आशीर्वादाने. शिवसेना प्रमुखांनी म्हणजे खूप गंभीरतेने घेतली महापालिका आणि आणली. आणली आणि नंतर मग तुम्हाला सांगतो की तिथून तर सुरुवात झालं आमचं राजकारण. लगेच 1989ला मोरेश्वरजी साहेब त्या ठिकाणी खासदार झाले. 90ला मी आमदार झालो. पहिला हिंदू आमदार मी. आणि मग नंतर असं हळू होत गेलं. कारण महापालिकेला महत्त्व आहे. महापालिकेपासून राजकारण सुरू होत आहे. आता यावेळेस तर आता सगळं खिचडी आहे. पण तरी माझी भूमिका अशी आहे, हे यांनी जितकं केलं तरी लोकांना शिवसेना आठवते. आणि म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचाच महापौर बनेल, हे मला पूर्णपणे खात्री आहे. दुसरं असं, की हे नंदकुमार घोडेले तुमच्या अवतीभोवती असायचे. त्यामुळे आता ते कुठेतरी नसतील, तर त्यांची उणीव भासेल. तर त्यांची ते मला मला म्हणजे माझ्याकडे नागरिक खूप असतात. माझ्याकडे पदाधिकारी कमी असतात माझ्याबरोबर. पण नागरिक भरपूर असतात. तर त्यामुळे त्या लोकांचा संपर्क जास्त असतो. आणि मग आपले पदाधिकारी तर आपले असायलाच पाहिजे. असतातच. ज्यांना ज्यावेळेस काम असेल त्यावेळेस येतात ते. घोडेलेंची काही कमतरता नाही. नाही, नाही. नथिंग. मी सगळं तयारी केलेली आहे मी. घोडेला बऱ्याच दिवसापासून मी थोडंसं कट पण करत होतो मी. याचं काहीतरी वेगळं चित्र दिसतं म्हणून मी कट पण करत होतो. अच्छा. बरं दुसरं असं, की अब्दुल सत्तार यांनी आत्ताच एक मोठं शक्ती प्रदर्शन केलंय. ज्या सांस्कृतिक मंडळावरती बाळासाहेबांची सभा होत होती, त्या ठिकाणी त्यांनी मैदान भरवून दाखवलं असं त्यांचं म्हणणं होतं. शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या अनेक सभा झाल्या आणि त्या अनेक सभा झाल्यामुळे त्या ठिकाणी त्यांचा रेकॉर्ड त्यांनीच मोडला, असं साहेब भाषणात म्हणायचे. माझा रेकॉर्ड मीच मोडला असं म्हणे. पण तशा सभा आता कोणाच्या झालेल्या नाही. त्यावेळेस खाली बसून सभा व्हायच्या. म्हणजे लाखो लोक यायचे ते खाली बसलेले होते. एकदा तर चिखलामध्ये लोक बसले होते. दैनिक सामनाचं उद्घाटन करायचं होतं विमोचनाच्या वेळेस. चिखलात बसले होते. आमच्या मासाहेब मीनाताई ठाकरे सुद्धा समोर चिखलामध्ये बसल्या होत्या. पण इतकं प्रेम शिवसेना प्रमुखांवर आहे. यांचं प्रेम विकत घेतलेलं प्रेम आहे ते. आता मला सांगा, की त्यांनी इथं येण्याचं काय कारण होतं? त्यांनी तिकडे सिल्लोडमध्ये घालायचं ना काय काय? इथे अजून येऊन वातावरण खराब करण्याचं हे कारण मी त्यांना हिरो साहेब म्हणायचो. हे सगळं असं एक वातावरण खराब करून काय फायदा? त्याचं कारण सांगतो मी. इथे फक्त त्यांना दाखवायचं होतं या दोघा-तिघांना, की मग मी कसा दाखवतो. पण सगळे सिल्लोडचे आणि सोयगावचे लोकं त्यांनी आणले आणि त्याच्यानंतर इथले ना शिंदे गटातले गेले, ना भाजपच्या गटातले गेले. कोणीच नाही गेले नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांनी जे एका पद्धतीनं गर्दी केली, ती गर्दी अशी आणलेली होती. दुसरं असं, की दोन इथले जे काही सध्याचे मंत्री संजय शिरसाट आणि अब्दुल सत्तार यांच्यामध्ये गुंडगिरीवरून वाद सुरू आहे. हे म्हणतात, की आम्ही तुमच्या गावातली गुंडगिरी संपवू आणि ते म्हणतात, की आता आम्ही संभाजीनगरमध्ये कुणाची गुंडगिरी आणि कशी थांबवायची हे आम्ही दाखवू. म्हणजे हे समजून घ्या की गु गुंडगिरी वाढणार, कमी होणार नाही. यांच्या दोघांच्या आपसातल्या भांडणामुळे एकाच पक्षाचे ते शिंदेच्या गटातले आणि वाढणार आणि त्याच्यामुळे शहरातलं वातावरण खराब होणार. मी माझ्या शहरातील नागरिकांना सांगितलं, पहा मी कसं शिवसेनेने उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने शहर किती शांत, व्यवस्थित ठेवलं होतं. आजची परिस्थिती काय चालली? हे बरोबर नाही. परंतु नागरिकांसाठी इथं माझं रक्त जरी सांडलं, तरी त्या ठिकाणी मी ही गुंडगिरी थांबवेल.
होऊ देणार नाही. हीच कोणाचीच नाही. फक्त त्या ठिकाणी नागरिकांनी शांतपणे ठेवायचं. नागरिकांचं सगळं पूर्णपणे त्या ठिकाणी त्यांचं म्हणजे भलं करायचं. ते शांत राहायचं. त्यांचे संसार व्यवस्थित झाला पाहिजे. त्यांचं दुकानदारी व्यवस्थित झाली पाहिजे. त्या लोकांची नोकऱ्या चांगल्या झाल्या पाहिजे. हे आम्ही जे काही सुरुवातीला केलं होतं ते परत आम्ही करून दाखवू. नक्कीच हे होते शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी सांगितलं की नंदकुमार घोडेले हे हव्यासापोटी तिकडे गेलेत. त्यांना तिकडे जाऊन काय मिळणार नाही, मात्र महानगरपालिकेवर आमचाच झेंडा फडकणार आहे. त्याचबरोबर संजय शिरसाट आणि अब्दुल सत्तार यांच्यामध्ये सुरू असलेलं गुंडगिरी ही मी स्वतः थांबवणार आणि शहरामध्ये शांतता प्रस्थापित करणार. सुशील राऊत, महाराष्ट्र टाइम्स, छत्रपती संभाजीनगर.